हाय मुलांनो, आज आपण अणूच्या आतमध्ये डोकावण्याचा प्रयत्न करणार आहोत. कोणत्याही पदार्थाचं लहानात लहान कणात विभाजन करत गेल्यास शेवटी असा एक बारीक कण मिळतो की जो आपल्या डोळ्यांना दिसत नाही, पण त्या कणाचे आणखी बारीक कण करणं शक्य नाही. त्या बारीक कणामध्ये पदार्थाचे सगळे गुणधर्म असतात आणि त्याला म्हणतात अणू. अणूचं स्वरूप इतकं सूक्ष्म, आकार इतका लहान की सुईच्या अग्रावर लाखो अणू मावतील. त्यामुळे डोळ्यांना तर अणू सुद्धा दिसत नाही. तर अणूच्या आतमध्ये डोकावून कसं पाहायचं? खूप वर्षांपासून अणूचं स्वरूप कसं असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता वैज्ञानिकांना होती. हा शोध सुरू झाला जवळजवळ 2500 वर्षांपूर्वीपासून. हे आहेत महर्षी कणाद. इसवी सन पूर्व 6व्या शतकात भारतीय तत्वज्ञ कणाद यांनी द्रव्याच्या या लहानात लहान अविभाज्य म्हणजे ज्याचे पुढे भाग होऊ शकत नाहीत अशा कणाला परमाणू असं नाव दिलं. हा आहे ग्रीक तत्ववेत्ता डेमोक्रिटस. ख्रिस्तपूर्व 5व्या शतकात द्रव्याच्या या लहानात लहान कणाला त्यांनी ॲटम असं दिलं नाव. ॲटम हे नाव कसं आलं तर ॲटमॉस म्हणजे कापता न येणारा, यावरनं ह्या बारीक तुकडे करता येऊ शकत नाहीत अशा या कणाला ॲटम हे नाव पडलं. खूप पूर्वीचा काळ बाजूला ठेवून थोड्या अलीकडच्या काळात येऊया. इसवी सन 18व्या शतकात डाल्टन नावाच्या शास्त्रज्ञाने असं म्हटलं की द्रव्याचं विभाजन केल्यास, द्रव्याचे लहान लहान तुकडे करत गेल्यास आपल्याला जे सूक्ष्म कण मिळतात त्याला अणू असे म्हणतात. ते अविभाजनीय आणि अनाशवंत म्हणजे ज्याचा नाश करता येत नाही असे असतात. 1803 सालामध्ये डाल्टनने अणूच्या संरचनेविषयी त्याला काय वाटतं ते मांडलं. त्याला म्हणतात अणु प्रारूप, ॲटॉमिक मॉडेल. त्यांनी असं म्हटलं की द्रव्य हे असंख्य गोळे एकत्र चिकटवून केलेल्या गोळ्याची कल्पना केली तर त्याचे ते बारीक बारीक कण म्हणजे अणू. एखादा बुंदीचा लाडू डोळ्यासमोर आणा. या लाडवावर जरा दाब दिला की त्यातल्या बुंदी वेगवेगळ्या होतात. हा जो लाडू आहे तो म्हणजे द्रव्य आणि ह्या ज्या बुंदी आहेत ते म्हणजे द्रव्याचे कण म्हणजेच अणू. अर्थात तुमच्या डोळ्यासमोर येण्यासाठी ही कल्पना दिली, प्रत्यक्षात हा आकार प्रचंड मोठा आहे हे तुम्हाला माहीत आहे. डाल्टनने असं मांडलं की एका मूलद्रव्याचे अणू हे एकसमान असतात, पण जर मूलद्रव्य बदललं तर त्याचे अणू सुद्धा वेगळ्या प्रकारचे असतील. म्हणजे एका मूलद्रव्याचे अणू आणि दुसऱ्या मूलद्रव्याचे अणू हे रचनेने, आकाराने आणि वस्तुमानाने भिन्न भिन्न प्रकारचे असतात. त्यांच्यात कोणतीही समानता नसते. त्यांनी असंही म्हणलं की अणू हा एक कडक भरीव गोल आहे. म्हणजे एखादी गोटी जर आपण कापली तर आपल्याला काय दिसेल तर ती आतमधनं सुद्धा पूर्ण भरलेली आहे, भरीव आहे असं आपल्याला दिसतं. त्याने अणूची अशीच कल्पना मांडली की तो एक कडक आणि भरीव असा गोल आहे आणि अणूचं जे काही वस्तुमान आहे
वस्तुमान म्हणजे द्रव्याचा साठा, हे तुम्हाला माहीत आहे. तर त्याचं जे काही वस्तुमान आहे ते एक समान पद्धतीने आतमध्ये वाटलं गेलेलं असतं. त्याला म्हणतात एक समान वितरण. म्हणजे कुठेतरी द्रव्याचा साठा जास्त आहे, कुठेतरी कमी आहे, कुठेतरी भरीव आहे, कुठेतरी पोकळ आहे, असं नसतं, असं डाल्टनने मांडलं. म्हणजेच अणूमध्ये वस्तुमानाचं वितरण हे एकसमान पद्धतीने झालेलं असतं. परंतु यानंतर हा शोध चालूच राहिला. थॉम्सनने 1897 मध्ये अणूच्या आतमध्ये ऋणप्रभारित कण असतात असा शोध लावला. म्हणजे आत्तापर्यंत अशी समजूत होती की अणू आतमधनं भरीव असतो. थॉम्सनच्या या शोधामुळे हा जो समज आहे हा खोटा ठरला. हे इलेक्ट्रॉन कसे असतात तर त्यांच्यावर ऋणप्रभार असतो आणि त्यांचं वस्तुमान हे हायड्रोजन अणूपेक्षा 1800 पट कमी. म्हणजे 1800 इलेक्ट्रॉन घेतले की एक हायड्रोजनचा अणू बनणार. हायड्रोजनच्या अणूशी तुलना का करायची? कारण हायड्रोजनचा अणू हा आत्तापर्यंत ज्ञात अणूंमध्ये सगळ्यात लहान असा अणू आहे. त्याच्याही पेक्षा 1800 पट कमी एवढं या इलेक्ट्रॉनचं वस्तुमान असतं. मग याचा अर्थ अणूचं जे काही वस्तुमान आहे ते इलेक्ट्रॉनमुळे पूर्ण होणारच नाही. म्हणजे आणखी काहीतरी अणूच्या आतमध्ये असायला पाहिजे ज्याच्यामुळे अणूला वस्तुमान प्राप्त होतं. आणखीन एक मुद्दा असा की हा इलेक्ट्रॉनवर ऋणप्रभार असतो. परंतु कोणताही पदार्थ मात्र निसर्गतः विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतो. म्हणजेच त्याच्यावर धन किंवा ऋण कोणताच प्रभार नसतो. तसंच अणुरेणूंचंही. अणुरेणूंवर सुद्धा कोणताच प्रभार नसतो. धनही नाही आणि ऋणही नाही. त्यामुळे खूप प्रश्नचिन्ह उभी राहिली. मुख्य प्रश्न काय होता तर जर आतमध्ये ऋणप्रभार असतो आणि अणूवर मात्र प्रभार नसतो, मग ह्या ऋणप्रभाराला संतुलित करायला आतमध्ये आणखी काय असतं की ज्याच्यामुळे ह्या प्रभाराचं संतुलन होईल आणि अणूवर कोणताच प्रभार नसेल. दुसरं, अणूला जे काही सूक्ष्म वस्तुमान असतं ते कोणामुळे? कारण इलेक्ट्रॉनचं वस्तुमान अतिशय कमी, म्हणजे जवळजवळ नगण्य. आपण ते फार धरूच शकत नाही, इतकं कमी. मग अणूला वस्तुमान कसं बरं प्राप्त होतं? पण ह्या इलेक्ट्रॉनच्या शोधाच्या आधाराने थॉम्सनने अणुविषयीची त्याची कल्पना मांडली. त्याला आपण म्हणू थॉम्सनचं अणुप्रारूप. 1904 मध्ये त्यांनी हे प्रारूप जगासमोर मांडलं आणि त्याला त्यांनी प्लम पुडिंग प्रारूप असं नाव दिलं. प्लम पुडिंग हा केक सारखा गोड पदार्थ असतो आणि त्याच्यामध्ये प्लम या फळाचे सुकवलेले तुकडे घातलेले असतात. आपल्याला तो पटकन डोळ्यासमोर उभा राहणार नाही, म्हणून आपण कलिंगडाचं उदाहरण घेऊया. या प्रारूपानुसार अणुमधच्या आतमध्ये सर्वत्र धनप्रभार पसरलेला असतो. म्हणजे अशी कल्पना करा की हा कलिंगडाचा हा जो लाल पांढरा भाग आहे हा म्हणजे सगळा धनप्रभार आणि त्याच्यामध्ये या ज्या बिया काळ्या दिसतायत, खोचलेल्या, विखुरलेल्या, या बिया म्हणजे इलेक्ट्रॉन ज्या ऋणप्रभारित असतात. हा जो पसरलेला धनप्रभार आहे तो आणि इलेक्ट्रॉनवरील ऋणप्रभार हा संतुलित होतो. त्यामुळे अणूवर कोणताही प्रभार नसतो. त्याचबरोबर हा जो गर आहे त्याच्यामुळेच या कलिंगडाला जसं एक वस्तुमान प्राप्त होईल तसंच या गरामुळे अणूला एक वस्तुमान प्राप्त होतं. यावरनं आपल्याला थॉम्सनच्या अणुप्रारूपाची कल्पना, म्हणजे थॉम्सनच्या कल्पनेतला अणू कसा असेल हे सांगता येतं. सध्या आपण इथे थांबूया. धन्यवाद.